नमस्कार. आलेल्या सर्व ग्राहकांचं मी स्वागत करतो बँकेच्या वतीने. आणि मी माझा अनुभव काय थोडा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याचे बऱ्यापैकी व्यावसायिक लोक इथं आपण जमलेलो आहोत. प्रत्येकाकडे काय कामगार तर आपल्याकडे असतात. मी माझ्या व्यवसायामध्ये बँकेच्या माध्यमातून एक काय योजना राबवली ती मी तुमच्यासोबत सांगतो आणि त्याचा काय इफेक्ट झाला आहे ते सुद्धा सांगतो. आपल्याकडे कामगार सोडून जायचं प्रमाण जरा जास्त असतं आणि त्यांना थांबवून ठेवण्यासाठी आपण काय करतो, उचल देतो आणि उचल देऊन आपणच अडकून बसतो आणि तो कामगार कधी जाईल आणि पुन्हा ती उचल कशी रिकवर करायची हे आपल्याला टेन्शन असतं. मग याच्यात अनेक मोठे व्यावसायिक काय करतात की त्यांचं PF आणि ESIC सुरू करतात. पण आपल्यासारखे जे छोटे व्यावसायिक असतात त्यांना PF वगैरे सुरू करता येत नाही. त्याचा खर्च मोठा असतो, आपल्याकडे तेवढी कामगार संख्या पण नसते. पण त्याला माझ्या पद्धतीने मी असा पर्याय काढला की मी माझ्या कामगारांना सांगितलं तुम्ही दर महिन्याला 1000ची RD करा. त्या 1000मध्ये 800 रुपये त्यांचे असतील आणि 200 रुपये माझे असतील. माझ्या व्यवसायातून त्यांना मदत दर महिन्याला. आणि सुरुवातीला 2-4 जणांनी काढली, पण आता साधारण माझ्याकडे 30-35 जण कामाला आहे. त्यातल्या 28 जणांनी ती RD काढलेली आहे की ज्यांचे 800 रुपये त्यांच्या पगारीतून जातात आणि 200 रुपये माझ्याकडून जातात. एकतर त्यांची ठेव व्हायला लागली बँकेमध्ये, त्यांना मदत होईल. आणि शिवाय ते आपल्या बँकेत असल्यामुळं जेव्हा केव्हा त्याला व्यवहार करायचा असेल तर आपल्या बँकेचे कर्मचारी आपल्या पण कामावर राहील आणि तो थोडा आपल्यासोबत कनेक्टेड राहील. समजा आपला त्याच्यासोबत काही वाद झाला किंवा कामाच्या निमित्ताने होत असतं बोलणं, तर तो तडकाफडकी निर्णय घेणार. त्याला आपण मदत केलेली ठेव बँकेत आहे, आपण पण पैसे दिलेले आहेत त्याच्यात 200 रुपये, तर ती ठेव बँकेत आहे हे त्याच्यावर थोडंसं विचाराचा प्रभाव पडेल आणि तो आपल्या व्यवसायामध्ये टिकून राहील अशी एक माझी धारणा होती. आणि त्याचं कुठेतरी यश आल्यासारखं मला वाटतं. मागच्या 1 वर्षापासून ते सुरू आहे आणि कर्मचारी अतिशय त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आनंद आहे. मला पण त्यांना काहीतरी मदत केल्यासारखी होती. इथल्या व्यावसायिकांनी हा प्रयोग करायला काय हरकत नाही. दुसरं, आपण मेडिक्लेमसाठी आपल्याला बरेचसे एजंट वगैरे भेटत असते की तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी वगैरे काढा म्हणून. पण त्याच्यामध्ये मलाही भेटल्यानंतर असं वाटत होतं की मेडिक्लेम पॉलिसी समजा काढली तर ते पैसे 100% त्या कंपनीला जातात आणि जर आपल्याबरोबर काय हॉस्पिटलचा प्रसंग झाला तरच ते पैसे आपल्याला मिळतात क्लेम मार्फत. तर याला असा सुरुवातीला जे माझ्या जागी तरुण आहे ते असं पर्याय काढू शकतात की आपण त्या जागी त्या मेडिक्लेमच्या जागी आपण RD सुरू करू. त्या RDला आपण हात लावायचा. मग महिन्याला 5000 3000 आपल्या आपल्या कुटुंबाच्या हिशोबाने आपण जर RD सुरू केली आणि ती RD फक्त आणि फक्त हॉस्पिटलसाठीच वापरायची. त्या पैशाला आपण दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरायचं नाही, तर आपली हॉस्पिटलसाठी कॅश रिझर्व्ह होईल बँकेमध्ये. तर अशा पद्धतीने आपण मेडिक्लेमचा विचार करू शकतो. बऱ्याच ठिकाणी आपल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जरा जास्त चालू. म्युच्युअल फंडला 10-11% 12% व्याजदर मिळते, पण आपल्याकडे RDला 10.5% व्याजदर आहे. आपण अनेकदा की लोकलच्या व्यवसायासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. हा छोटासा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा. म्युच्युअल फंडकडे इन्व्हेस्टमेंट न करता आपल्या बँकेमध्ये 10.5% रेट ऑफ रिटर्न RD उपलब्ध आहे. तर त्या RD मध्ये तुम्ही गुंतवावे आणि शेअर मार्केट म्युच्युअल फंडचे पैसे कुठल्या कंपनी जातात, त्याचे कोण उपभोग घेतो, त्या कंपनीची काय नैतिकता आहे, ते काय ग्राहकांसाठी करतात हे आपल्याला काही माहीत नसतं. कदाचित चांगले करत असतील, कदाचित त्याचा दुरुपयोग सुद्धा होत असेल. पण हे पैसे जर आपल्या बँकेत आले तर आपल्या बँकेतले पैसे इथल्याच लोकांना कर्जाच्या स्वरूपाने जाणार, आपल्याच मार्केटमध्ये ते पैसे राहणार. याचाही आपण विचार करावा आणि या 2-3 योजनांचा आपण नक्की विचार करून आपल्या तिथल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधावा. त्यातून तुमच्या काय फीडबॅक असतील आपण त्याच्यावर नक्कीच विचार करू. एवढं मी बोलतो, माझा एक्सपिरियन्स सांगितलं त्याबद्दल, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार.